बाळूमामांनी अक्षरशः स्वतःचे जेवणाचे ताट भूताला खायला दिले। बाळूमामांनी का बरं आपले जेवणाचे ताट भूताला खायला दिले असेल? त्यामागचे कारण काय? बाळूमामांनी भरलेलं जेवणाचं ताट हवेत फेकलं आणि खाली येताना ते ताट पूर्ण रिकामं झालं। 1925 साली त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? ठीक पुर्लीच्या हुचीकट्टी रानात भयान शांतता होती। मामा आणि धनगर जेवायला बसले होते। प्रत्येकाच्या पानावर अन्न वाढलं होतं। मामा पहिला घास घेणार इतक्यात अचानक मामा आकाशाकडे बघून जोरात ओरडले, थांब, तुला खायला देतो, खा आणि इथूनच परत जा। धनगर बघतच राहिले। मामांनी समोरचं ताट पूर्ण ताकदीने आकाशात भिरकावलं। क्षणार्धात ते ताट खाली आलं, पण गंमत म्हणजे त्यात अन्नाचा एकही दाणा शिल्लक नव्हता। सगळे थरथर कापू लागले। तेव्हा मामा शांतपणे हसले आणि म्हणाले, अरे घाबरू नका, आकाशातून एक मूठमारी म्हणजेच प्राणघातक काळी जादू कोणाचे तरी प्राण घ्यायला चालली होती। तिला मी इथंच खायला घातलं आणि परत पाठवलं। कोणाचे तरी प्राण वाचवण्यासाठी मामांनी स्वतःचं ताट भूताला दिलं। मग त्या रिकाम्या ताटात राख लावून ते स्वच्छ केलं आणि पुन्हा जेवले। असेच बाळूमामांचे चमत्कार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं नक्की लिहा।